अमर प्रशांत सर. त्यांनी देखील 20 सभा केलं होतं, त्यामुळे त्यालाही पारितोषिक मिळत आहे. सर एक 2 मिनिटं थांबवा आपण. आदोड सर 2 मिनिटं फक्त. तुमचा 2 मिनिटं वेळ घेतोय. अरे 12वा कुठे आहे 12वा? बॅटिंग टीमचा 12वा कोण आहे? केदारे सर 12वा पाठवा ना तुमचा. अमर गोरेला 500 रुपये बक्षीस. त्यानंतर पंकज पाटील 4 विकेट घेतल्या, 2000चं प्राईज. त्यानंतर प्रवीण आयरेला 1000 रुपयाचा प्राईज आणि निखिलने सुंदर जेल घेतला त्यासाठी 500 रुपयाचा प्राईज. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ऋषी पवार आणि प्रशांत पानमन यानंतर जॉईन होतात. या दोघांचे मनापासून स्वागत आहे. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. धन्यवाद सर. खरं तर आपण बघतो ज्या देखण्या सोहळ्याची आपण गेली कित्येक वर्ष कित्येक दिवस आतुरतेनं वाट बघत होतो. शिरसाट स्पोर्ट्स आयोजित MTPL महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा एक जबरदस्त थरार समस्त महाराष्ट्र नव्हेच तर ज्या स्पर्धेची आज महाराष्ट्र बाहेर सुद्धा चर्चा आहे, खूप कौतुक होत आहे आणि खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा सन्मान करणारी टुर्नामेंट म्हणजे MTPL आहे. तुम्ही सन्मान विसरा, मात्र सन्मान करणारा कायम लक्षात ठेवा. अमोलजी शिरसाट यांनी तुमचा सन्मान केलेला आहे, कारण सन्मान जर लक्षात ठेवला तर तुमचा तो अहंकार वाढत असतो, मात्र सन्मान करणारा लक्षात ठेवला तर त्याबद्दलची तुमची कृतज्ञता वाढत असते आणि त्या माणसानं तुमच्यातल्या चांगुलपणाची पूजा केलेली असते आणि इथे तुमच्या चांगुलपणाची पूजा करण्याचं काम MTPL मध्ये खऱ्या अर्थानं होतंय. आयुष्य असावं तर असं असावं पाहिजे, आयुष्यावरती खऱ्या अर्थानं शतदा प्रेम करावं. क्रिकेट असावं तर असं असावं, खेळ असावं तर असं असावं, ज्या खेळावर ज्या क्रिकेटवर ज्या सामन्यांवर आयुष्यभर प्रेम करत राहावं. इथे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं MTPL मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा सातपुतेला तुम्ही याआधी आता खेळताना बघितलेला आहे. खरं तर टेनिस बॉलवरती पहिल्या चेंडूवरती षटकार मारायला शिकवणारा कृष्णा आहे. मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंधकौरव असतात, ओठात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, पण शब्दांचं महाभारत स्वतःला पाठीशी कृष्ण हवा. तो कृष्णा तुम्हाला या आधी खेळताना बघायला मिळाला. प्रशांत पानमन सर सुद्धा इथे आपल्या सोबत आहेत. दोन जबरदस्त लढाई तुम्हाला दोन टीम्स मध्ये इथे बघायला मिळेल. हो हो, हा चेंडू एक टप्पा सीमारेषा लागला होतो. खणखणी चौकार मोका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. उपस्थित झालेल्या मान्यवरांमध्ये आपण पाहतोय नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी, निवड समिती सदस्य आदरणीय राजू अहिरे सर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी राजू सरांचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शिरसाट स्पोर्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. राजू सर आपलं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. वेलकम पुन्हा. थँक्यू. क्रांती युवा प्रतिष्ठान नाशिक हा संघ तुम्हाला इथे प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळेल. जे 16 टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आता या 16 टीम्स ज्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामध्ये आपण तुलना करू शकत नाही की आता हा संघ जास्त ताकदवान आहे, हा संघ कमी ताकदवान आहे. एक समान ताकदीचे असणारे तुल्यबळ आणि मातब्बर प्रतिस्पर्धी तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळेल. एक कर्मभूमी है, ये युद्ध भूमि में, और इस युद्ध भूमि में अभी युद्ध जारी है. दोन तुल्यबळ आणि मातब्बर संघांमध्ये ही लढाई, दोन वाघांची झुंज आहे. परिस्थिती सातत्याने युटर्न घेत असते. आता या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी शर्यत खूप मोठी आहे. स्कोरबोर्डवरती मी एकदा जातो. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू असताना धावपलकीवरती धावा 14 धावा पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो प्रगतीपथावरती सुरू असताना. ज्यावेळेस तुम्ही 100 लोकांच्या शर्यतीमध्ये उतरताना आणि तुम्हाला 100 लोकांमधून 1 नंबरवरती यायचं असेल तर तुम्हाला 99 लोकांपेक्षा वेगळा विचार करावा लागतो.
आणि जिथे लढाई विचारांची असते ना तिथे तुम्हाला सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणच वापरावं लागतं. आता इथे सुद्धा तुम्हाला ते सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणच वापरावं लागणार आहे, कारण हर हर महादेवाच्या घोषणाला सुरुवात झालेली आहे आणि खूप मोठं व्यासपीठ तुमच्यासाठी इथे आहे. हा चेंडू फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीनं तिथे चेंडूला बॅट समोर अगदी उभं करून ठेवलं होतं. एक सिंगलसाठी धावला. तुमची मानसिकता खूप महत्त्वाची असेल. आज तुमची मेंटॅलिटी कशी आहे, तुमचं तत्वज्ञान कसं आहे, तुमच्या फिलॉसॉफीज तुम्ही कशा वापरता, यासाठी आज यशस्वी होण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असावी लागते. आणि जिथे प्रबळ इच्छाशक्ती असते ना तिथे मार्ग सापडतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? यशाची व्याख्या काय आहे? ज्यानं मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला आणि जो काळावरती स्वार झाला त्याला यश मिळतं. ही यशाची साधी, सरळ आणि सोपी व्याख्या आहे. आज तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. नाशिक सारखा संघ तुम्हाला इथे प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळेल. 2 टेनिस क्रिकेटमधले असणारी ताकदवान नावं आणि सगळे प्रोफेशनल लेवलचे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. ज्याला सोप्या शब्दात म्हटलं जातं व्यावसायिक क्रिकेटर. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर कधी आला पट्ट्यामध्ये, प्रशांत सर, एक बेसिक फरक तुम्हाला प्रोफेशनल आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंमध्ये बघायला मिळेल. एखादा आपण प्रोफेशन निवडतो, आपल्याला इंजिनियर व्हायचं असतं, आपल्याला डॉक्टर व्हायचं असतं, आपण त्यानुसार प्रयत्न करतो. तसं हे प्रोफेशनल प्लेअर आहेत. ग्रामीण भागामध्ये जे क्रिकेट खेळलं जातं ना ते एक आनंद छंद जोपासण्यासाठी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातलं क्रिकेट खेळलं जातं. इथे मात्र सगळे प्रोफेशनल लेवलचे प्लेयर्स तुम्हाला बघायला मिळतील. स्कोर बोर्डवरती स्थिर उभा आहे धावफलक. 15 धावा. धन्यवाद सर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उपस्थित तमाम प्रेक्षक तुम्हा सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे देखील फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी. धावफलकावर तुम्ही पाहसाल तर धावा नोंदवल्या गेल्यात. 15 धाब्यांवरती पहिला फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला गेलाय. महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची चर्चा होती, महाराष्ट्र प्रीमियर लीग, शिरसा स्पोर्ट, एक देखणी क्रिकेटची स्पर्धा, एक सुंदर क्रिकेटची स्पर्धा. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं कौतुक करणं गरजेचं असेल. कारण की पहा, ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्राने या स्पर्धेला डोक्यावरती घेतले. यावेळेस जबरदस्त खेळलाय आणि इथे जबरदस्त झेल देखील मैदानाच्या आतून टिपला गेलाय. दुसरा संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये घेतलाय आणि इथे दुसरा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. 15 धावा होत्या, तोपर्यंत एकही फलंदाज बाद नव्हता. आता न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद झाले. 15 धाव्यांच्या आतमध्ये एकही फलंदाज बाद नव्हता. सर्व काही व्यवस्थित मैदानाच्या आतमध्ये चाललं होतं, पण गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये अशी कामगिरी केली, दुसरा फलंदाज देखील इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला गेलाय. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि करानी अर्ध्यावरती डाव मोडला. अजून एक कहाणी, इथे मैदानाच्या आतमध्ये मोडलेला डाव सावरावा लागेल. आणि क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये कितीतरी वेळा डाव उभा देखील राहतो आणि डाव मोडला देखील जातो. कधी कधी सुरळीत चाललेलं असतं, कधी कधी सगळं बिघडलं जातं. कधी कधी एक फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ करून जातो आणि कधी कधी एक गोलंदाज येतो
तो मैदानाच्या आतमध्ये सर्व काही उद्ध्वस्त करून जातो. यावेळेचा चेंडू देखील पहा, सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय, लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय आणि जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. आणि या षटकामध्ये केवळ एक धाव आली गेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये ज्या 14 धावा आल्या गेल्या आणि ह्या षटकामध्ये एक धाव आली गेली. परिवर्तन असावं कसं, बदल असावं कसं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न आपल्यामध्ये असला पाहिजे. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुम्हाला सांगत जाईल. प्रयत्न करायला तुम्ही विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला गेला. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाली गेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती ज्या धावा आहेत 15 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पण इथे 2 फलंदाज बाद आहेत. नक्कीच ऋषी सर, ही जी आपण स्पर्धा पाहतोय, ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा पाहतोय, सर्व प्रोफेशनल प्लेयर आहेत, एक दिग्गज स्पर्धा आहे. या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच सर, क्रिकेट फील्ड पर अक्सर कुछ ऐसा हो जाता है जिसे आप जिंदगी भर याद रखते हैं. कभी खिलाड़ियों का शानदार कैच होता है, कभी फील्डिंग, बैटिंग या गेंदबाज कुछ ऐसा कमाल करता है जो मैच को यादगार बना देता है. ये पूरी प्रतियोगिता ही लाजवाब आहे, जबरदस्त आयोजन आहे. खरं तर व्यासपीठ मोठा आहे. तुम्ही आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असं वावरा की तुमची भूमिका संपली तरी तुमच्यासाठी कायम टाळ्या वाजत राहायला पाहिजे. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी को आजमाती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. नाशिककरांना इथे संयम महत्वाचा आहे. अशाच जर तुम्ही समोरच्या टीमला विकेट देत राहिलात तर थोडासा बॅकफुटवरती याल. मिडविकेटमध्ये खेळलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे. पहिल्या षटकामध्ये असणारी परिस्थिती आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतरची परिस्थितीने घेतलेला युटर्न तुम्ही आतमध्ये बघू शकता. मनोजजी बेल्लेकर सर आपण पाहतो इथे आपल्यासोबत आहेत. प्रशांत आदवडे सरांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी तुम्ही आवाज ऐकताय. खरं तर ही मंडळी गेली कित्येक वर्षापासून त्यांचं क्रिकेटशी जोडलेलं नातं मी बघत आलेलो आहे. क्रिकेट इज माय ब्लड. अगदी नसात क्रिकेट भिनलेली ही माणसं इथे तुम्हाला काम करताना बघायला मिळतील. त्यांचं सुद्धा आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो. मोठी स्पर्धा आहे. इथे मॅच महत्वाची आहे. यशस्वी होण्यासाठी लढाई आहे. ज्याला संधी मिळते तो नशिबान असतो आणि जो संधीचं सोनं करतो त्याला यश किंवा विजेता त्याला म्हटलं जातं. इथं तुम्हाला आता परमेश्वराकडे प्रार्थना करून इथे तुम्हाला आता धनसंपत्ती तर या क्षणाला मागायची नाही. गॉड ग्रँड मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच कॅनॉट चेंज, करेक्ट टू द चेंज, नथिंग विच आय कॅन, विस्टम नो द डिफरन्स. की परमेश्वरा जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे. जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे. आणि जे मी बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही या दोघांमधला फरक ओळखण्याचं शहाणपण मला दे. या गोष्टी इथे खूप महत्वाच्या असतील. पास सुरुवात चांगली झाली होती. 2 फलंदाज बाद झाल्याच्या नंतर समीकरण इथे बदलतंय का? इथे इशारा येतोय, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. एकेका धावेला इथे लाख मोलाची किंमत असेल. लाख मेले तरी चालतील, पण इथे लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये एका धावेला लाख मोलाची किंमत असते. ज्या वेळेस तुम्ही एका धावेवरून सामना हारताना त्यावेळेस तुम्हाला एका धावेची किंमत कळते. इतकं सुंदर नियोजन आहे, आयोजन देखील सुंदर आहे. कौतुक तर सर्वांना करायचंय, कारण की क्रिकेटची स्पर्धा देखील महान आहे. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. पण कालच्या गर्दीच्या माणसांमध्ये माणसं होती आणि आजच्या माणसाच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात आणि शोधून सापडलेली माणसं शिरसा स्पोर्टमध्ये मिळतात. चेंडू हा फिरकावून द्यायचा होता, जबरदस्त खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक सिंगल घेतले आणि एका धावेने इथे समाधान मानले गेले. आणि धावफलकावरती जर धावा जर पाहायला गेल्या तर त्या नोंदवल्या गेल्या. 19 धावा नोंदवल्या गेल्यात. आणि जगात भारी काय असेल, जगात भारी 19 फेब्रुवारी विजय सारखी तलवार चालून गेला. निधडे छातीने हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यावरती देवानेही त्याला झुकून मुजरा केला. असा राजा धीराज युगराज छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला. छत्रपती पाहत आपले समयेत जुन्नर भूषण
अर्थात मनोजची बेल्लेकर सर आहेत. आता आमच्या समयेत हां बोल ना. सबमिट करतो डॉक्युमेंट. तुम्ही तिकडे सगळ्यांची नावं का घेता? सांगितलेलं ना डॉक्युमेंट सबमिट खाली आहे माहिती. 19 धावपलकृती आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि तिसरं षटक देखील धावा रोखणार षटक मैदानाच्या आतमध्ये पडतंय. इथे मैदानाच्या आतमध्ये धावा येणं देखील गरजेचं आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहे, दोन्ही संघामध्ये अनुभवाचं कमी नसेल आणि प्रत्येक संघामध्ये अनुभवी खेळाडू देखील आहे. यावेळेस फक्त डिफेन्स करायचा चेंडू होता. स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतोय तोपर्यंत धावा देखील वसूल केल्या जातात आणि ते सुखरूपरित्या 2 धावा आल्या गेल्या आणि या 2 धावेने देखील धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये बदललं जाते. धावफलक 21 धावा ज्या धावफलकावरती येतात. जिंदगी एक अभिलाषा है अजब उसकी परिभाषा है. जिंदगी एक अभिलाषा है अजब उसकी परिभाषा है. जिंदगी क्या है मत पूछे यारो. सवर गई तो जन्नत, बिगड़ गई तो तमाशा. पण मैदानाच्या आतमध्ये डाव सावरावा लागेल. प्रत्येक खेळाडू एक अनुभव आहे. कोण दिग्गज गोलंदाज आहे तर कोण दिग्गज फलंदाज आहे. पण इथे आज प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव पणाला लावावा लागेल. हाती काही लागत नाही ना त्यावेळेस कामी पडतो तो अनुभव. अनुभव इज इम्पॉर्टंट. अनुभव खूप महत्वाचा असतो. दापोलीकर धावा आहेत. दापोलीकर धावा 21 धावा आहेत. यावेळेस वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. 22 धावा धावपलकावरती आहे. ऋषी सर 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 22 धावा धावपलकावरती आल्यात आणि अजूनही 3 षटक शिल्लक असतील आणि ह्या 3 षटकाच्या रणरीत्या कसे असेल, समीकरण कसं असेल, तुमच्या शब्दामध्ये तुम्ही काय सांगाल? 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये आपण बघतो की परिस्थिती पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं खूप वेगळी होती. दुसऱ्या षटकामध्ये परिस्थितीने युटर्न घेतला. 3 षटकं संपली. संयम महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे काही नसतं ना त्यावेळेस तुम्ही दाखवलेला संयम आयुष्यात तुम्हाला खऱ्या अर्थानं खूप मोठं बनवत असतो. परिस्थिती बदलत असतात मात्र परिस्थितीला स्वतःची ताकद बनवणं हे तुमच्या हातामध्ये एक स्किल असतं. ते तुम्हाला तिथे वापरता येणं गरजेचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशांत सर जगामध्ये झालेला आमुग्र बदल आपण बघितला. इतिहासानं अनुभवली नाही अशी परिस्थिती मी जगलो. कोरोनाची तुलना आपण युद्धाशी करत होतो. तिथे परिस्थितीला आपण बघितलं की तिथे सुद्धा आपण त्या व्हायरसवरती आज मानसिकरित्या मात करतो आहे. इथे सुद्धा ती परिस्थिती बदलू शकते. कारण एक प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. तुमचा माइंडसेट कसा आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं इथून पुढे प्रतिस्पर्ध्याशी लढता. कारण जितका तुमचा मोठा प्रतिस्पर्धी असतो ना तितकं मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागतो आणि जितका मोठा संघर्ष तुमचा असतो तितकं मोठं यश तुम्हाला मिळत असतं. क्योंकि जिंदगी बदलने के लिए लढना पड़ता है और वो लढाई जारी है. यावेळेस इथे क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला सुंदर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. 6 षटकामध्ये किती धावा बनवायचं असं टार्गेट असेल कारण की आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात, आल्या गेल्यात. 24 धावा आतापर्यंत धावपलकावरती आल्या गेल्यात. 24 धावा बनवल्या गेल्यात. ह्या 24 धाव्यांच्या पुढे किती धावा बनवल्या जाणार आणि किती धाव्यांचा तो डोंगर उभा केला जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक जबरदस्त मॅच आहे. एक फुलटॉस मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. गती आणि गतीमधलं परिवर्तन जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हम भी किसी से कम नाही. उत्तरास प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले जाते. मागील सामना देखील पाहिला. जबरदस्त सामना झाला. कृष्णा सातपुते सरांची देखील फलंदाजी पाहिली.
चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल आणि यावेळेस इथे फलंदाज बाद होईल. कोणत्या क्षणी फलंदाज बाद झालाय? ज्या वेळेस संघाला गरज होती आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झाला होता आणि पूर्णतः सेट झाला होता आणि तो फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला गेलाय. आता जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. पण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय आनंद चव्हाण. एक जबाबदारीने जाईल कारण की आता संघ कुठेतरी थोडा अडचणीत सापडले की असा एक प्रश्न आहे. कारण की इथे धावपलकर धावा जर पाहिल्या 24 धावा ज्या धावपलकर नोंदवल्या गेल्यात. नवीन खेळाडू आनंद चौहानला तुम्ही आतमध्ये बघाल. आनंद चौहान हा परिस्थितीनुसार खेळणारा खेळाडू आहे. प्रशांत सर, जगातला सर्वात मोठा आनंद म्हणजे काय असतो माहीत आहे? जे लोकांना वाटतं हे तुम्हाला जमणार नाही ते करून दाखवणं म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो. आनंद चौहान हा टेनिस क्रिकेटमधला खऱ्या अर्थ एक मोठा खेळाडू आहे. क्रिकेटची सेवा करत असतो. गेली कित्येक वर्ष हा खेळाडू टेनिस क्रिकेटची सेवा करतोय आणि खूप चांगलं खेळ किंवा एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल त्या खेळाडूकडे आहे. सिंहगड करंडक सारखी स्पर्धा, तीही स्पर्धा आपण पाहतो. नामवंत क्रिकेटची स्पर्धा काल संपन्न झाली आणि त्याही स्पर्धेमध्ये द प्लेअर ऑफ द इयर हा किताबानं ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं सन्मानित करण्यात आलं तो आनंद चौहान इथे आज आपल्याला बघायला मिळतो. MTPL 2021 या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आता आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज आहे. मोठी मॅच आहे. आपण एकदा स्कोअर बोर्डवरती जाऊ. षटक क्रमांक 3चा खेळ संपतो. आतमध्ये 3 षटकं संपली, 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 24 ऑन बोर्ड, 24 धावा. ऋषी सर 24 धावा धावपलकरती आहेत आणि 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील. 24 चेंडूमध्ये 24 झाल्यात. या 12 चेंडूमध्ये धावा किती होतील? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता तुम्ही चर्चा केली, कालची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये खूप मोठं नाव केलंय, पण ह्या 12 चेंडूवरती धावा किती होईल हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. समोरील संघाने थांबवलंय, समोरील संघाने रोखवलंय कारण ही स्पर्धा मोठी आहे. या स्पर्धेचं नाव देखील मोठं आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू देखील दिग्गज आहे. ते 7 समुद्रा पलीकडे देखील जाऊन पोहोचलेत. या 12 चेंडूंचं समीकरण कसं असेल? शेवटच्या 12 चेंडू म्हणजे असं म्हटलं जातं आपल्याला इंग्रजांच्या नीतींचा अवलंब करावा लागतो. थोडा पण राज्य करा, थोडा पण धावा जमा करा. ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य 5ही खंडामध्ये विस्तारलं होतं. त्यांनी आपल्या साम्राज्य समेत त्यांनी चालरीती, आपला वेश, खाद्यप्रकार यांचाही बराचसा प्रसार केला आणि गेली 50 वर्षात खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळानं बरीचशी लोकप्रियता कमवली. जिथे जिथे ब्रिटिशांनी राज्य केलं त्या प्रत्येक ठिकाणी हा खेळ खेळला जातो. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. जैसे ही गेंद निकली थी बल्ले से महानो मोहर थी ये 6 रनों की. षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे या जबरदस्त षटकार खेळलाय आणि ती चर्चा चालू होती. 24 चेंडूमध्ये 24 आल्या होत्या. इथून पुढचा प्रवास कसा असेल आणि यावेळेस क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण ते तुम्ही आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि धावफलक थांबणार नाही, धावफलक जाऊन पोहोचेल 32 धावींवरती. 4 षटकं संपली होती, 24 धावा होत्या. 5व्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. दुसरा चेंडू देखील सुंदर मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि तिथे क्षेत्ररक्षण तो चेंडू अडवला गेला. यावेळेस देखील अप्रतिम फटका आहे आणि जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय आणि इथे पंचांचा देखील इशारा येतोय. आतापर्यंत धावपलकर धावा पाहूया. 32 आतापर्यंत आहेत.
32 आतापर्यंत बनवल्यात. थेंबे थेंबे तळे साचे, शून्यातून ईश्वर निर्मिती. इवलिसचं रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. आणि इथे इशारा देखील आलाय. इथे फलंदाज बाद असेल, आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. पण झेल जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये घेतला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फलंदाजानं तो झेल टिपला गेला, तिथे फलंदाज बाद झाला गेला. आणि धावफलक आता असेल ते 32 धावा ज्या धावफलकावरती आहे. आणि 5वं षटक आहे, आणि यानंतर जे षटक असेल ते अंतिम षटक असेल. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ असेल, पण मित्रांनो प्रयत्न इतके करा की त्या परमेश्वराला देणं भाग पडेल. पण झेल टिपल्याच्या नंतर समीकरण बदललं गेलं. परिस्थिती वस्तुस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये बदलत चालली गेली. 4 षटकापर्यंतचा प्रवास होता कसा, 5वं षटक चालू झालं प्रवास झाला कसा, आणि शेवटच्या षटकातला प्रवास असेल कसा, हा देखील एक सुंदर प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल. यावेळेस पहा जबरदस्त बिग बिग हिट इथे येईल. षटकार छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. पाच षटकारांनी देखील धावफलक नक्कीच पुढे जाऊन पोहोचेल. 38 धावा ज्या धावफलकावरती आल्या गेलेत. पण क्रिकेट बदलतं. आपली चर्चा चालू होती, एखादा फलंदाज येतो होत्याचं नव्हतं करून जातो. 24 चेंडू 24 होत्या, आणि 5व्या षटकाला सुरुवात झाली. 38 धावा आतापर्यंत ज्या धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 38 आहेत. षटकार देखील आला, 2 षटकार. यावेळेस पहा स्ट्रेट डाव मधल्याच्या आतमध्ये जबरदस्त खेळलाय. एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न मधल्याच्या आतमध्ये केला जाणार का, रोखलं गेले, थांबवले गेले, आणि एका धावेने 39 धावा धावफलकावरती आले गेले. नक्कीच काहीच महागडे षटक जे मधल्याच्या आतमध्ये पाहायला मिळाले. महागडे षटक कसं म्हणता येईल, 24 चेंडू आणि 24 धाव होते, आणि त्यानंतर आता 39 आले गेलेत. सरासरी चांगली आली आहे. फायटिंग स्कोअर मधल्याच्या आतमध्ये उभा राहतोय. बेभरोशाचा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस पास संस्थावून खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी प्रयत्न सुंदर केलाय, अप्रतिम केलाय. प्रत्येक सामना अप्रतिम असेल. इशाऱ्याची वाट पाहूया. पण तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त केलेलं आपण पाहिलंय. महाराष्ट्र प्रीमियर लीग महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा शिरसा स्पोर्ट. मित्रांनो पहा, संधी टीम मीटिंग घेऊ नका. डेस्टिनी पर्यंत वाट पाहूया. आतापर्यंत धावफलकावरती ज्या धावा आल्या गेल्या त्या धावा बनवल्या गेल्या. आतापर्यंत 39 आहे, आणि हा डिसिजन येणं बाकी आहे. दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच उपस्थित होत आहेत, ज्यांचं नक्कीच शुभ आगमन झालं. सेफ असेल. तिथे एक सिंगल आली, एक धाव आली गेली. असं वाटत होतं की तो षटकार जातो की काय, पण तिथं कौतुक त्या क्षेत्ररक्षकाचं करावं लागेल.
आपल्या संघासाठी 5 धाव वाचवल्यात आणि 5 धाव वाचवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. इथे 1 धाव वाचवली तरी आणि त्या एका धावीला लाख मोलाची किंमत असते ना, तिथे तर 5 धाव वाचवल्यात. 100% योगदान द्या. 40 धावा धावपल करतात आणि इथे पाच षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. हे 6वं षटक आहे. ऋषी सर हे 6व्या षटकामध्ये आधीची 4 षटक 5वं षटक आणि हे 6व्या षटकाचं समीकरण कसं असेल? 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 40 धावा. सध्याची परिस्थिती बघून सर आपण सामन्याचा निकाल नक्कीच लावू शकत नाही, क्योंकि ये बेहतरीन टीम है. जिंदगी खेलती भी उसी के साथ है. जो खिलाड़ी बेहतरीन होता है, दर सबके एक सेम मगर हौसले सबके अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. ये यहाँ तक संघर्ष करके पोहोचे है. जबरदस्त खेळाडू आहेत आणि इथे कुणालाही पराभूत व्हायचं नाही. एक रेस का घोड़ा जो लगातार सेकंड ज़्यादा तेज दौड़ता है, दूसरे घोड़ों से उसका मूल्य अन्य घोड़ों से लाखों डॉलर ज़्यादा होता है. कभी भी दुसरे स्थान पर समझोता ना करे. इथे जिंकण्यासाठी लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी, जिंकणं नियतीला शक्य नाही. मोठी स्वप्न घेऊन तुम्ही इथे आलात आणि स्वप्न पूर्ण होतात. फक्त तुम्ही स्वप्नांचा त्या पाठलाग करणं बंद करू नका. हे वाक्य सचिन तेंडुलकरचं आहे की सपने सच होते है. आनंद चौहान टेनिस मधलं मोठं नाव आहे. पाया भक्कम आहे. या खेळाडूचा पाया भक्कम आहे. तुम्हाला किती मोठी इमारत बांधायची असेल ना, तर आधी तुम्हाला त्या इमारतीचा पाया भक्कम करावा लागतो. अनुभव खेळाडू आहे आणि जगातला सर्वात मोठा गुरु म्हणून कोणाकडे बघितलं जातं तर तो अनुभवाकडे बघितलं जातं. या खेळाडूकडे तो अनुभव मोठा आहे. अनुभवी प्लेयर आहे. तो अनुभवाचा फायदा इथं कुठेतरी आपल्या टीमसाठी करायचा आहे. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आहेत. परमेश्वर किंवा हे जग हारणाऱ्याला दुसरी संधी देत नाही. मात्र इथे अमोलजी शिरसाट असतील. इथे मला वाटतं संधी आहे तुम्हाला. त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जागावं की मारावं हा एक प्रश्न आहे. या दुनियेच्या उकिरड्यावरती खरकाट्या पत्रवाळीचा तुकडा होऊन जागावं लाचार बेशरम आनंदानं, की फेकून द्यावं या देहाची लतकर यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या काळ्याशार डोहात आणि करावं सर्वांचं शेवट माझा, तुझा आणि त्याचा सुद्धा. इथे लढाई मोठी आहे. फक्त लढाई मोठी नाही तर ही लढाई विचारांची आहे. आणि आपण मागाशी सांगितलं की जिथे लढाई विचारांची असते ना, तिथे तुम्हाला सत्यज्ञान ब्रह्मास्त्राप्रमाणेच वापरावं लागतं. तुमच्या फिलॉसॉफीज खूप महत्त्वाच्या असतील. तुमची मानसिकता खूप महत्त्वाची असेल. पहिल्या 4 षटकांमध्ये कुठेतरी धावफलक आपल्याला कमी बघायला मिळत होता. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आलेला गोलंदाज सुमित अक्षरशः आगीचे गोळे टाकल्यासारखे आता चेंडू त्याने टाकायला चालू केलेला आहे. डोळ्याचं पापणं पडत नाही ना, तोपर्यंत तो चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबतो सुद्धा आहे. फोकस महत्त्वाचा आहे. इथे 4 कॅमेरे काम करतायत, 5 कॅमेरे आहेत. आपल्या मानवी डोळ्याचा तुम्ही अभ्यास करा. आपल्या मानवी डोळ्याचा अभ्यास जर केला तर आपला मानवी डोळा हा 576 मेगापिक्सल क्षमतेचा असतो. वैज्ञानिकही इतक्या मेगापिक्सल क्षमतेचा अजून कॅमेराही बनवू शकले नाही. तर तुमचा फोकस महत्त्वाचा आहे. फलंदाज बाद होतो. संधी साधून थेट मध्ये पाहतोय. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं धावतं समालोचन. या स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले. त्या तमाम प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती दाखल झालेल्या मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, प्रशांत अँड ऋषी. 41 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आनंद चौहान बाद झाला गेला. दाबरकृती घेऊन जाईल दुसऱ्या धावेसाठी आणि इथे फलंदाज बाद असेल. हा दुसरा संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी. इनिंगचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण झाला गेलाय. पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली गेली आणि पहिल्या इनिंग मध्ये
6 षटकांमध्ये धाबा ज्या बनवल्यात ना, 42 धावा ज्या दापोलीवरती बनवले गेलेत आणि 43 धावा बनवायच्यात. इथे 42 झाल्यात, 36 चेंडू मध्ये 42 झाल्यात आणि 36 चेंडू मध्ये 43 बनवायच्यात. क्रिकेट ग्रंथ विवेक पवार सर, आपलं देखील आगमन होतं, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. तसेच क्रिकेट महर्षी शिरूर क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष पैलवान मल्हारी अप्पा गवारे गुरुवारी आपण देखील उपस्थित होते, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. मार्गदर्शक बांदास पराड साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत करेल. आमच्या समवेत खऱ्या अर्थानं सतीश खैरे सर आपण देखील उपस्थित होतात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत करेल. आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडरसिक प्रेक्षक वर्ग तुम्हा सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. बॅट्समन चला मैदानामध्ये, जास्त वेळ घेऊ नका कारण वेळेचं बंधन आहे. सूर्य लवकर असताना इथे जातो ही, त्यामुळे काल खूप चांगल्या पद्धतीनं खेळाडूंनी सहकार्य केलं होतं. आजही तुम्ही प्रोफेशनल आहात, सर्व खेळाडू प्रोफेशनल, त्यामुळे सातत्यानं ही अनाउन्समेंट करायला आम्हाला भाग पाडू नका प्लीज, विनंती आहे. बॅट्समन मैदानामध्ये जातात. शिरसाट प्रेसिडेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021. आपण काल जर बघितलं तर भापकर 007चा संघ अतिशय दर्जेदार कामगिरी केले. आजच्या पहिल्या मॅचमध्ये रोहित ब्लास्टर संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केली. तर यानंतर अतिशय महत्त्वाचा मॅच आपण बघतोय, क्रांतिबा फाउंडेशन नासिक वर्सेस वैष्णवी एंड खाड़ेकर 11 रायगढ़, या दो संघ दरमियान. बैक टू क्रिकेट, एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. हमारे साथ प्रशांत जुड़े हुए हैं और जीतने के लिए लक्ष्य की बात करें संदीप बोराडे इस वक्त हमारे साथ जुड़ रहे, नासिक से ये बिलोंग करते हैं और मैच बहुत महत्वपूर्ण है. लक्ष्य इतना बड़ा नहीं है लेकिन मजा आएगा. एक छोटा सा ब्रेक, और ब्रेक के साथ मैदान के अंदर जाएंगे. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. एक बार फिर इस मुकाबले में मजा आएगा. एक लक्षात घ्या, 6 मॅचेस आहेत, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. संदीप जी, आपका स्वागत है इस वक्त हमारे स्टूडियो में. इस वक्त प्रारंभिक बल्लेबाज तैयार है. क्षेत्ररक्षण का सजवलं जात नाही अजूनही कळत नाहीये. क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. कारण 12 वाजून बरोबर 30 मिनिटं झालेत, त्या पलीकडे आपण जातोय. आता मॅचचा विचार केला तर फक्त 43 धावांचं आव्हान आहे. जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के एक बार फिर गेंदबाजों को गेंदबाजी करने की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुल्तान खान, जितने तेज गेंदबाज है टेनिस क्रिकेट में, और एक बार फिर शोल्डर का इस्तेमाल करने वाले जो गेंदबाज है उसमें से एक ऐसे गेंदबाज है जो बाउंसर बहुत अच्छा डालते हैं. वेरिएशन है, अनुभव की कोई कमी नहीं है. मैदान के अंदर इनका जलवा आप जरूर देख सकते हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए आए हैं. इस वक्त प्रारंभिक बल्लेबाजी की बात करें तो सुमित दोगड़े बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर. आपके व्यापारी और सुमित डोंगरे
इस ओवर की पहली गेंद सुल्तान द्वारा। ओपनर के बार बहुत ही बेहतरीन गेंद थी, टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद कमर की तरफ खिलाड़ी मौजूद था। कैच लपकने की कोशिश, इस बार जीवन दान मिलता हुआ सुमित को। विकास धोत्रे इस वक्त डायरी के अंदर है। बहुत अच्छी गेंद, मैंने पहले कहा कि ये बाउंसर का इस्तेमाल बहुत अच्छा करते हैं, लेकिन अकेले लड़ेंगे तो कोई फायदा नहीं है। 1 से 11 होता है तभी जाकर बात बनती है। फिलहाल रन संख्या देखिए तो रन संख्या 1 रन जीतने के लिए 43 रनों की जरूरत है। वैष्णव एंड खाड़ेकर 11 रायगढ़ बनाम क्रांति युवा फाउंडेशन नासिक के बीच मुकाबला है। बल्लेबाजों की बात करें तो काबिलियत है। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आज आकिब को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए। पावर प्ले का पहला ओवर है, P1 चल रहा है। फील्डिंग देखिए, थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद, एक इस वक्त कवर पर खिलाड़ी है, गली की तरफ खिलाड़ी है, इस वक्त एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। इस ओवर की दूसरी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस वक्त हमारे साथ संदीप बोराडे जी है। संदीप जी, क्या लग रहा है जिस तरह से ये टूर्नामेंट जा रहा है? पहला मैच आपने देखा, बहुत ही जबरदस्त रहा, खास करके कृष्णा की बल्लेबाजी और प्रवीण पाटिल का जलवा, बहुत ही अच्छी गेंदबाजी उन्होंने की। क्या लग रहा है जिस तरह से आज के दिन का ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं? येस, सुरुवातीला या भव्य अशा स्पर्धेमध्ये मला यावेळेस स्क्वेअर कट केला आहे। लॉफ्टेड पटका तुम्ही बघताय। बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये मयूर त्या ठिकाणी चेंडूच्या मागे येत आहे। थोडा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, राईज झाला आणि चेंडूला दिशा दिलेली, लॉफ्ट केला चेंडू, मात्र बॅकवर्ड पॉईंटवर मयूर वाघ चेंडूच्या मागे येत आहे। मॅन फ्रॉम नाशिक, सुरेख असं क्षेत्ररक्षण, मात्र फेकी येईपर्यंत प्रशांत सर 2 धावा अगदी सहजपणे कंप्लीट केल्यात। एक चांगली सुरुवात, जबाबदारीने खेळताय, आत्मविश्वासाने खेळताय, धावांचा पाठलाग करतोय हा संघ। सुलतान खान ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा चेंडू, तुझं ऑफ स्टंपवर त्या ठिकाणी गोलंदाजी करताय प्रशांत सर। सुलतान खान मॅन फ्रॉम उल्हासनगर, एक अनुभवी गोलंदाज आहे, फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि एक क्रिकेट विश्वातील एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांना तुम्ही ओळखू शकता। सर्व क्रिकेट विश्वामध्ये त्यांना ओळखलं जातं। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, हो यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय। प्रशांत सर काय सांगाल? बिल्कुल, मैंने पहले कहा कि इनकी ताकत क्या, शोल्डर का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। 6 मीटर 8 मीटर के अंदर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं। तो अभी बहुत अच्छी गेंदबाजी सुल्तान द्वारा। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 3 रन बगैर किसी नुकसान के, 43 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए सुल्तान तैयार है। वो बैक पर चले गए, हुक करने का प्रयास, टाइम ही नहीं कर पाया। ये ताकत है कि एक बार फिर सुल्तान की इस मैदान पर जान डालते हुए सुल्तान, मैग्निफिसेंट, सुंदर गॉन। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी।
नहीं आ पाएगा बल्लेबाजों के ऊपर, यही मंत्रा है। मंत्रा नहीं बुन रहे खास करके गेंदबाज, लेकिन बल्लेबाज विकेट के ऊपर खड़े नहीं रह रहे, स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे, वो सबसे बड़ी परेशानी है। येस, निश्चितच तुम्ही स्ट्राईक चेंज करत नाहीये आणि चुकीचे फटके तुम्ही निवडताय, निश्चितच हे तुमचं अपयशाचं कारण ठरू शकतं. प्रशांत सर, 43 धावा तुम्हाला त्यांचा पाठलाग करायचा आहे, तर संयम आणि फलंदाजी असेल. खराब चेंडूला तुम्ही स्ट्रोक खेळू शकता, चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान देत सिंगल एकेरी दुहेरी धावा काढून सुद्धा तुम्ही सामने जिंकू शकता. 36 चेंडूंमध्ये 43 धावांचा पाठलाग करायचा असताना फार मोठं हे आव्हान नाहीये, मात्र हे स्वतःहून ते आव्हान ते अवघड करून घेत आहे. चुकीचे स्ट्रोक खेळून आणि या पद्धतीच्या विकेट ते स्वस्तात देऊन हे आव्हान ते स्वतःहून अवघड करून घेत आहे. प्रशांत सर, बिल्कुल आपने सही कहा। एक बार फिर अब कॉन्फिडेंस सुल्तान खान का एक बार फिर बढ़ गया होगा। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, नपीतुली गेंदबाजी मैदान के अंदर। ओ और एक जबरदस्त गेंद, ओ मैंने एनोल्ड डोनाल्ड को देखा था, वो बाउंसर बार बार तो नहीं डालते थे, लेकिन जिस तरह से कॉटलर गेंदबाजी करते थे, बाउंसर डालते थे, तो एक बार फिर इनकी गेंदें सर की तरफ, एक बार फिर कांच के आसपास से जाती थी। अभी देखिए नए खिलाड़ी है, बल्लेबाज के पास इतना कॉन्फिडेंस नहीं है। नए खिलाड़ी आने के बाद इसके पहले अगर देखें तो 2-3 शिकार भी हुए, तो इसका भी एक बार फिर असर मैदान के अंदर होगा। सुंदर गेंदबाजी कर रहे हैं, दबाव बल्लेबाजों के ऊपर अभी भी है। अगली गेंद, ये बाहर है, खिलाड़ी है, लेकिन ओ गेंद की तरफ आना बहुत जरूरी। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। क्या संदीप जी थोड़ा आगे चल सकते थे, पहले चहलकदमी कर सकते तो थोड़ा आगे बढ़ सकते थे, ये कैच लपक निकले। अब ये खड़े जो हमारे सामने है ना खिलाड़ी, वो चल नहीं रहे, वो एक बार फिर परेशानी है। येस, नाही प्रशांत सर, मला सांगायला आवडेल की बॅकवर्ड पॉईंटला जो खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय, नाशिक टेनिस क्रिकेटच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट विश्वामधला फार मोठा खेळाडू विकास धोत्रे ते खेळाडू आहेत. निश्चितच एक चांगला निर्णय त्यांनी घेतला, मागेच थांबले, आपल्या 3 धावा एक चौकार त्यांनी वाचवला, हे आता इथे महत्वाचं असेल. ओ टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, सुंदर गेंदबाजी मैदान के अंदर। सुल्तान खान आग उगल रहे हैं। तीसरे ओवर का खेल है, रन संख्या अगर देखें तो 3 विकेट के नुकसान पर 12 रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है, संघर्ष बन रहा है। इसी मैदान पर कृष्णा सातपुते ने बल्लेबाजी की, इसी मैदान पर अमर गोरे ने जबरदस्त बल्लेबाजी की, उसी मैदान पर गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं। दूर वाले इनसे गेंदबाजी करने के लिए सुल्तान तैयार है। स्ट्राइकर पर बल्लेबाजी करते हुए बंटी पटेल, नॉन स्ट्राइकर इन पर है इस वक्त निवेश। बार बार अगर देखें तो गेंद आ रही है इस वक्त हमारे सामने जो खिलाड़ी है, बहुत ही अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा सुल्तान द्वारा। इनका बॉलिंग एनालिसिस जरूर देखना चाहिए। पहले ओवर कमाल का रहा, दूसरे ओवर की कहानी भी बहुत अच्छी रही है। लाजवाब गेंदबाजी संदीप द्वारा। संदीप एक बार फिर मैं समझ सकता हूँ गेंदबाज द्वारा। संदीप जी हमारे साथ जुड़े हुए हैं। 3 ओवर का खेल है, 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 13 है, मतलब दबाव है बल्लेबाजों के ऊपर। पहले 3 ओवर की कहानी पूरी तरह से गेंदबाजों की रही है। निश्चितच सुरुवातीचे 3 ओव्हर हे गोलंदाजांचे राहिले, कारण जी गोलंदाजी करत होते फार अव्वल दर्जाचे गोलंदाज होते. सुलतान खान मॅन्डेटरी मधलं पहिलं षटक टाकलं, त्यांनी सुरुवात या सामन्याची अप्रतिम केली. एक कंजूसीवरी गोलंदाजी आणि नियंत्रित गोलंदाजी हे सुलतान खानचं वैशिष्ट्य राहिले. त्यानंतर आलेले मनोज परमार हे देखील नाशिक क्रिकेट मधील एक मोठे खेळाडू, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील त्यांना ओळखलं जातं. आज जर क्रांती संघाचा जर आपण विचार केला प्रशांत सर, एकापेक्षा एक सरस गोलंदाजचा भरणा तुम्ही बघताय. आता जो गोलंदाज मैदानावर येतोय, अचूक टप्पा आणि तुफानी वेग, मॅन फ्रॉम संगमनेर सिब्बान शेख हे आता मैदानावर येत आहे. आणि पुन्हा ते एक देखील एक क्रिकेट विश्वातील फार मोठे वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे बगितलं जातं. आता या पुढच्या षटकामध्ये काय बघायला मिळेल मैदानामध्ये, निश्चितच इंटरेस्टिंग असेल. प्रशांत सर, बिल्कुल का एक बार फिर सही कहा आपने, सिब्बान शेख का नाम बहुत बड़ा है। हमने संघर्ष की बात करें तो एक बार फिर वो दूसरा संघर्ष पहचाने, उन्हें बनाने, बरकरार रखने की जरूरत है। वो तीसरा संघर्ष इनके लिए है। बल्लेबाजों के लिए संघर्ष है, उनको रन बनाने होंगे, रनों की भूख को बढ़ाना होगा, क्योंकि 18 गेंदें और 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 18 गेंदें और 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। समीकरण बना हुआ है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है, बल्लेबाजी करके निमेश। एक इन पर बंटी पटेल 5वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। अब फिलहाल देखिए ये इंटरेस्टिंग मैच, रोचक मुकाबला अभी भी दोनों तरफ बना हुआ। मैं समझ सकता हूं 3 ओवर गेंदबाजों के हैं, लेकिन ये ओवर आपको किस तरफ लेके जाएगा, ऊंट किस करवट पर बैठने वाला है, देखने वाली बात है। अगली गेंद ज्यादा बड़ी, ज्यादा एक बार फिर ऊंची जाते हुए और वाइड बॉल का इशारा होता हुआ। उच्च कद के गेंदबाज है, एक बार फिर गेंद जमीन पर गिरती है, विकेट पर गिरती है तो अतिरिक्त उछाल जरूर मिलने वाला, लेकिन इस बार ज्यादा कदों का इस्तेमाल, नियंत्रण नहीं था। पहली गेंद पर मिस्टर एक्स्ट्रा आया। 18 गेंदें 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। येस, 18 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर एक रायझिंग डिलिव्हरी, एक अपेक्षेपेक्षा जास्त उसळी
चेंडूवर घेतली, यावेळेस कट केलाय चेंडू, लेट कट पद्धतीचा स्ट्रोक, चेंडू डीप थर्डमॅन सीमा रेषेजवळ जातोय, स्टॉप केला गेला, अप्रतिम सुरेख असं क्षेत्ररक्षण, फेकी देखील अप्रतिम होती, सिंगल अगदी आरामात घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर खराब चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा सिब्बान शेख अपेक्षेप्रमाणे कमबॅक करताय. एक चांगला चेंडू, थोडासा रायझिंग डिलिव्हरी होती, गुडलँड स्पॉटवर त्या ठिकाणी चेंडू पिच केला गेला, डिलिव्हर केला गेला, उसळी भेटली चेंडूला, मात्र बॅट्समननी देखील अतिशय सुरेखपणे त्या ठिकाणी चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल अगदी आरामात कंप्लीट केला जातोय, संयमाने बॅटिंग होतंय. एक गोलंदाज आणि फलंदाजामधलं युद्ध आता या षटकामध्ये मैदानावर बघायला मिळत आहे. बिल्कुल इस वक्त ये गेंद बहुत महत्वपूर्ण है. 17 गेंदों का खेल अभी भी शेष. ऑफ के बाहर बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल आउटफील्ड सुपर फास्ट, नहीं रुकने वाली गेंद, बाहरी किनारा, भाग्य का सारा, गेंद बॉडी के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मौका. छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. म्हणून हा महाराष्ट्र घडला. आणि इतिहास घडवायचा असेल तर मैदानात मावळ्यांना सुद्धा लढावं लागेल. ही संघर्षाची लढाई मैदानामध्ये सुरू आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि एकूण 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची आवश्यकता. खेळ रंगलेला आहे, संघर्षाचा खेळ आहे. या संघर्षाच्या मैदानामध्ये कोण जिंकणार, कोण हरणार, ही लढाई आणि या लढाईचं उत्तर आपल्याला निश्चित मैदानामध्ये मिळणार आहे. निश्चितच अजूनही सामना बाकी आहे, 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सुरुवातीच्या विकेट्स पडल्यात, मात्र बंटी पटेल आल्यानंतर मात्र निश्चितच कॉन्फिडन्स लेवल फार मोठी वाढली संघाची आणि चांगले स्ट्रोक्स देखील बघायला मिळत आहे. ऑन साईडला हलक्या हाताने स्ट्रेअर केलाय, ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, विकास होतोय, चेंडूच्या मागे येत आहे. 2 धावा पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट केले जात आहे. बंटी पटेल यांची खासियत आहे, चांगला मोठा स्ट्रोक आल्यानंतर मात्र ते ड्राईव्ह करताय आणि एक मोठा खेळू असण्याचा प्रूफ ते मैदानावर उपस्थितांना करून देत आहे. प्रशांत सर, बिल्कुल एक अच्छी लाइन है. एक बड़ा खिलाड़ी है, वो ऐसा दिलाता है अपनी टीम के लिए, एक बार फिर कंट्रीब्यूशन दे रहा है. सिब्बान के पास भी एक बार वो ताकत प्रतिभा है, लेकिन फिलहाल वो बाहरी किनारा लगा था, वहां से प्रेशर गेंदबाज के ऊपर आया है. 13 गेंदों का खेल शेष है. बाहरी किनारा, विकेट कीपर का सारा, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, विकेट गिरा है. 12 गेंदों में 14 रन. संधी साधून बंटी पटेल फेल. मैदान के अंदर सिब्बान शेख का जादू है. 12 गेंदों का खेल से 14 रनों की जरूरत है. मैं एक बार फिर सभी दर्शकों को कह रहा हूं, मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, मजा आ रहा है. वाह, एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला शोभेल या पद्धतीचा सामना मैदानावर बघायला मिळतोय. प्रेक्षकांना जी ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर मनोमन ते सुखावत असतील की काय आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटचा फील त्यांना देखील मिळत आहे. आणि उपस्थित जे या स्पर्धा उपस्थित असतील मैदानावर प्रेक्षक, त्यांचं देखील पैसा वसूल त्यांना परफॉर्मन्स बघायला मिळतोय, तर ते देखील फार खुश असतील. मात्र निश्चितच याचं श्रेय प्रशांत सर मी आयोजन कमिटीला देईल की या पद्धतीचं विकेट त्यांनी निवडलं आणि प्रत्येक चेंडूवर सामन्याचा बॅलन्स कधी या संघाकडे जातोय, कधी या संघाकडे जातोय. निश्चितच आयोजन कमिटीचं देखील हे फार मोठं यश असेल की स्टँडर्ड क्रिकेट मैदानावर खेळलं जात आहे आणि बघितलं देखील जात आहे. बिल्कुल आपने सही कहा और बहुत ही बड़ा काम किया, खास करके इस वक्त
अंबादास शिरसाट, उसके साथ अगर देखें तो मल्लारियप्पा गवाने, भानुदास पराड बहुत अच्छा काम कर रहे हैं, कुछ नई नई चीज़ें लेके आए हैं। 12 गेंदों का खेल से 14 रनों की जरूरत है। मैच की तरफ रुख करेंगे, बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है, थोड़ा इधर थोड़ा उधर वाला मैच मैदान के अंदर चल रहा है और इसका ही मजा लेने के लिए एक बार फिर दर्शक आते हैं। एक तरफा मुकाबले देखने के लिए कोई नहीं आता, रोचक मुकाबला देखने के लिए दर्शक काफी संख्या में जुड़ने वाले हैं। अब गेंदबाजी में परिवर्तन होगा, देखने वाली बात है। मनोज के पास गेंद है, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, सुंदर फील्डिंग, फाइन लेग पर एक अच्छा शॉट जरूर खेलना चाहते थे। मैच को पकड़ के रखे, शोल्डर डाउन नहीं होने चाहिए, यहां से कंसंट्रेशन बहुत जरूरी है। आपके पास 11 गेंदे हैं, जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। 13 धावांची आवश्यकता आहे. आता जास्तीत जास्त दोन्ही बॉल आणि धावांमध्ये अंतर नाही आहे. मात्र ज्या पद्धतीने क्रिकेट होत आहे, सिंगल डबल होत आहे, मोठे फटके खेळण्याची संधी मनोज परमार देत नाही आहे. आणि एक ज्या पद्धतीने बॅटिंग देखील होते, एक चांगलं क्रिकेट या पुढच्या चेंडूमध्ये देखील प्रशांत सर बघायला मिळू शकतं. लखन सकट मैदान के अंदर है, एक बार फिर ये एक बहुत ही बढ़िया खिलाड़ी, सातारा, सांगली, कराड़ इस एरिया में बहुत फेमस है, प्रोफेशनल खिलाड़ी है, जैसे कि विक्रोलिस के साथ खेलते हैं, लेकिन लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, बड़ी पारियां खेलना जानते हैं। इस वक्त वो 50 के बारे में नहीं सोचेंगे, समय ज़्यादा नहीं जाना चाहिए, समय के बारे में बार बार चर्चा हो रही है। एक गेंद के लिए कम से कम 2 मिनट आप ले रहे हैं, तो ये अच्छी बात नहीं है। लखन सकट ऑन स्ट्राइक, अगली गेंद के साथ तैयार है गेंदबाज परमार। हो क्या बात है, मैदान के अंदर परमार यॉर्कर की एक बार फिर कोशिश की गई थी, ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा रखने का प्रयास, फुल लेंथ गेंद थी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, क्योंकि इस बल्लेबाज को एक बार फिर थोड़ा सा भी मौका देंगे तो छोड़ने वाले नहीं है। अब 10 गेंदों का खेल शेष है, 10 गेंदों में जीतने के लिए 12 रनों, अभी भी 2 का फासला बना हुआ है। या फासला तो हौसले की जरूरत है संदीप जी, अगर हौसला होगा तो हौसला भी बन सकता है। यस, निश्चितच तुमच्याकडे कॉन्फिडन्स लेवल असेल, आत्मविश्वास असेल तर तुम्ही हे आव्हान अगदी सहजरित्या लिलयारित्या अगदी पार पाडू शकतात. यावेळेस कट केलाय चेंडू, लाजवाब स्ट्रोक, एक अप्रतिम स्ट्रोक, नेत्रदीपक फटका तुम्ही बघताय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये विकास धोत्रे चेंडूच्या मागे येत आहे, मात्र फेकी येईपर्यंत वेगानं 2 धावा अगदी सुरेखपणे वेगाने कंप्लीट केलं जात आहे. अब खतरे की घंटी बज रही है, बहुत महत्वपूर्ण ये थ्रो था, खास करके जब आप थर्ड मैन की तरफ खिलाड़ी देखे, अच्छा थ्रो किया गया था, लेकिन क्या बल्लेबाज सुरक्षित है या एक बार फिर खतरे की घंटी वो बज रही है। विकेट बहुत महत्वपूर्ण, खास करके इस वक्त क्रांति युवा फाउंडेशन नासिक के लिए और वैष्णवी एंड संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांकडून बळीची टाळी. इस मैदान के अंदर आप देख सकते हैं सुहास है, दूसरी एंड पर लखन सकट, ऑफ टिप के बाहर सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया, गेंद जाते हुए इस वक्त पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है, एक ही रन मिलेगा, मतलब मैच ऑन है। ओहो क्या मुकाबला चल रहा है, एक पैसा वसूल मैच महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 में जरूर देखते हुए टेनिस क्रिकेट .in के माध्यम से बहुत सारे दर्शक बनने वाले हैं। आपके पास 8 गेंदे हैं और जीतने के लिए 10 रनों की जरूरत, अभी भी 2 का फासला बना हुआ है। एक रोचक मुकाबला, दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। परमार तैयार है, स्ट्राइकर पर लखन सकट है, क्रांति युवा फाउंडेशन नासिक और वैष्णवी एंड खाड़ेकर 11 रायगढ़ के बीच मुकाबला चल रहा है।
ऑन साइड पर एक अच्छा शॉट, बहुत ही सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए 1 बाउंस 2 बाउंस ओवर द रफ एंड 4 रन्स, दैट्स अ ब्यूटीफुल शॉट. घेऊन मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. डाव्या बाजूला लेदर बॉलची जी प्रॅक्टिस सुरू आहे, त्यांचा बॉल इकडे मैदानात येणार नाही याची काळजी घ्या, किंवा खेळाडू मैदानात येणार नाही याची काळजी घ्या. 7 गेंदों का खेल से जीतने के लिए यहाँ से 6 रनों की जरूरत है. मैंने पहले कहा कि ये कैसे खिलाड़ी है जिनको लेंथ गेंदबाजी आप करेंगे तो नहीं छोड़ेंगे. इससे पहले आपने ब्रॉकहोल में जाने की कोशिश 2 मीटर के अंदर गेंदबाजी की थी. बॉल की जरूरत है मैदान के अंदर. 7 गेंदे 6 रनों की जरूरत है. मैच समाप्त नहीं है. जिस तरह से नासिक ने बहुत ही अच्छा प्रयास, खास करके आज सुंदर गेंदबाजी का मुजाहरा सुल्तान खान द्वारा, लेकिन उसके बाद में उसी निरंतरता की जरूरत है मैदान के अंदर. रोहित ब्लास्टर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त कर रहा हूं, कृष्णा सातपुते, प्लीज हमारे टॉस बॉक्स की तरफ रेडी रहे, क्योंकि पहले हम टॉस करेंगे, उसके बाद में मैन ऑफ द मैच प्रदान करने वाले हैं. तो मुकाबला बहुत महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए. इस वक्त गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए. मनोज परमार स्ट्राइक करें पर लखन सकट. अब इस चौके के साथ कॉन्फिडेंस इनका जरूर बढ़ने वाला है. ओ बहुत अच्छी गेंद, सही जवाब है. ओहो, इस बार चौका आया था तो वह गेंद बल्लेबाज की थी, और दूसरी तरफ से गेंदबाज ने कहा मेरी भी बारी आएगी. एक बार फिर कंधों का इस्तेमाल किया, शानदार तरीके से इस बार बाउंसर डाला और सही जवाब देते हुए बहुत अच्छा मैच. और एक बार फिर कहते हैं ना, कान से सिट्टी बजाती हुई गेंद चली गई. परफ्यूम बॉल, बिल्कुल इस वक्त ये परफ्यूम बॉल था. तब 6 गेंदे 6 रनों की जरूरत है. मैच ऑन है. छोटे से ब्रेक के साथ एक बार फिर वापस आने वाले. रोचक मुकाबला मैदान के अंदर है. ज्यादा समय नहीं जाना चाहिए मैदान के अंदर, ज्यादा चर्चा ना करें, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है. समय हमारे पास बहुत कम है. वक्त की नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना बॅट्समन देखील थोडासा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाशिकच्या संघाला विनंती आहे, चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. शक्तिशाली जाएगा तो सुपर से ऊपर वाला मैच है, सुपर ओवर है, तो मजा आएगा. जिस तरह से ये मैच है, रन बनाने के लिए संघर्ष हमने जरूर देखा. लेकिन क्या क्रांति युवा फाउंडेशन के पास जो विकल्प है, एक बार फिर वो क्या टैलेंटेड खिलाड़ी है, खुद को साबित करने का मौका है. 6 गेंदों में 6 रन बचाना है, ये चैलेंज है. और भगवान चैलेंज सबको नहीं देता है, जिसके पास काबिलियत है उसको ही चैलेंज मिलेगा. अब मजा आएगा. बल्लेबाज सुभाष पवार डटे हुए, लखन सकट 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. सुभाष ने 1 ही रन बनाए हैं. पिछले बल्लेबाजों की बात करें तो जो प्रारंभिक बल्लेबाज आज अच्छा नहीं खेले, लेकिन प्रशंसा होगी. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा सुल्तान द्वारा. 2 ओवर 7 रन और 2 सफलता उनके नाम पर है. समय ज्यादा जा रहा है मैदान के अंदर. खुद मुन्ना है, सिब्बान शेख भी मैदान के अंदर है. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए सुभाष पवार. फील्डिंग देखिए, थर्ड मैन एक खिलाड़ी इस वक्त पॉइंट की तरफ एक गली है, कवर की तरफ खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन से लेके एक बार मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, और एक खिलाड़ी फाइन लेग क्षेत्र की तरफ फाइन रखा हुआ है. इस ओवर की पहली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. विकास गेंदबाजी करेंगे. विकास धोत्रे, जिन्होंने लगभग हमारे सामने बहुत देर तक फील्डिंग की थी थर्ड मैन क्षेत्र की तरफ. समय ज्यादा जा रहा है, समय इतना ज्यादा नहीं जाना चाहिए. ऑन साइड पर बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए नहीं, इस बार मना किया है. मुझे वो अदनान जी का गाना भी याद आ रहा है कि बल्लेबाजों को वो एक बार फिर अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है. लेकिन अन्नू मलिक का गाना क्या है, रुक बाबा रुक, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है. फिलहाल अगर देखें 5 गेंदें और जीतने के लिए 5 रनों की जरूरत है. एक जबरदस्त मैच मैदान के अंदर चल रहा है. मैदान के अंदर कांटे की टक्कर चलती हुई गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार विकास धोत्रे. स्ट्राइक रन पर बल्लेबाज लखन सकट. वो इस बार उछाल लेते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, और व्हाइट बॉल का इशारा, सर के ऊपर से गेंद जाती हुई. ज्यादा एक बार फिर कंधों का इस्तेमाल किया गया, और विकेट से थोड़ी सी मदद है. बहुत ऊपर से चली गई थी, तो अंपायर की तरफ से बिल्कुल व्हाइट बॉल का इशारा आया है. 5 गेंदों में 5 रनों की जरूरत थी. उसके बाद में एक बार फिर मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. ज्यादा कंधों का इस्तेमाल विकास की तरफ से रहा. क्या तीसरे अंपायर की तरफ जाएंगे, देखने वाली बात है. बिल्कुल इस वक्त तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं.
सिरसा स्पोर्ट प्रेजेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 एक रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। क्रांति युवा फाउंडेशन और वैष्णवी एंड खाड़ेकर 11 रायगढ़ के बीच मुकाबला। रायगढ़ के बल्लेबाज मैदान के अंदर है फिलहाल 5 विकेट। आधी टीम एक बार फिर देखें तो डगआउट में आराम फरमा रही है। बल्लेबाज लखन सकट छठे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए, सुभाष 7वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। रोहित ब्लास्टर नासिक टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज हमारे टॉस बॉक्स की तरफ आइए। और अंपर की तरफ, तीसरे अंपर की तरफ से भी एक बार फिर जो इशारा आ रहा है वो अब हम आपको बताएंगे, थोड़ी देर के बाद जरूर बताएंगे। तो जो अंपायर ने डिसीजन दिया था बहुत ही सही था। तीसरे अंपायर का कॉल बिल्कुल आता हुआ वाइट बॉल का। स्पोर्ट प्रेजेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 एक रिव्यू आपको लेना है। अगर आप वो बचा दें तो रिटर्न हो जाएगा, नहीं तो एक बार फिर उसके बाद में आपको रिव्यू नहीं मिलेगा। समय ज्यादा जा रहा है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए, बार बार इसके ऊपर चर्चा हो रही है। नाउ रिमेनिंग 5 deliveries and need 4 runs to win this match. लखन सकट on strike. स्ट्रोक अच्छा है बल्ले के बीचों बीच, लेकिन खिलाड़ी इस वक्त बाउंड्री लाइन पर मौजूद। 1 रन मिलेगा। 4 गेंदों का खेल जैसे 3 रनों की जरूरत है। मैंने पहले कहा कि मुकाबला अगर टाई होगा तो सुपर ओवर हो सकता है। इस मुकाबले में 1 विकेट एक बार सही होना होगा गेंदबाजों को, मैच में आप कमबैक कर सकते हैं। 4 गेंदें 3 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्ट्राइक रेट पर सुभाष पवार, विकास धोत्रे गेंदबाजी कर रहे हैं। थर्डमैन गली, उसके साथ एक पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ की तरफ एक खिलाड़ी मौजूद। अब आगे गेंद है, पीछे खिलाड़ी है लेकिन कैच नहीं होगा। 2 रन लेने का मौका मिलेगा। इस वक्त ये कैच तो नहीं हुआ, 2 रन जरूर मिलेंगे। टप्पा ऑफ के बाहर था, अच्छी गेंद थी लेकिन जो पॉइंट का खिलाड़ी बहुत दूर था। 2 रनों के साथ अब 3 गेंदें हैं। 3 गेंदों में जीतने के लिए 1 रन की जरूरत है। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन आज सुल्तान खान का आपने देखा इस प्रतियोगिता में, लेकिन बाकी बल्ले गेंदबाजों को भी उसी निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी करनी थी। दोनों बल्लेबाज मैदान के अंदर सुभाष पवार और लखन सकट सेंसिबल खेल रहे हैं। 3 गेंदों का खेल और जीतने के लिए 1 रन की जरूरत। बढ़िया गेंद रक्षात्मक ढंग से खेलते हुए, और उसी के साथ यह मुकाबला वैष्णवी एंड खाड़ेकर 11 रायगढ़ टीम ने जीत लिया। कांग्रेचुलेशन, वेल डन, बहुत ही बेहतरीन तरीके से यह मुकाबला आपने जीता है। नासिक ने कोशिश भरपूर की, बहुत ही अच्छा प्रदर्शन करने का प्रयास किया, लेकिन लखन सकट का वो बहुत ही खूबसूरत छक्का। और उसके बाद में अब एक बार फिर बढ़ेंगे मैन ऑफ द मैच की तरफ। उससे पहले टॉस होने वाला है। मैं विनती कर रहा हूं, दरखास्त कर रहा हूं इस वक्त वैष्णवी खाड़ेकर 11 रायगढ़ टीम के कप्तान को, प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए। हमारे साथ मनोज भेल्लेकर जुड़ने वाले हैं, रोहित ब्लास्टर टीम के कप्तान।